कार्तिकचा मास महिना असल्यामुळे आम्ही तिथं धोंड्याला जावायला बोलवतो सासरवडीला. तर पेट्रोलची टंचाई आणि महागाई, सोन्याचा वाढता भाव याला पर्यायी उत्तर म्हणून त्यांनी मला ही सिंधी जातीची घोडी सरप्राईज म्हणून दिलेली आहे. आणि हे आम्हाला काही माहीत नव्हतं. डायरेक्ट फोन आला की तुम्हाला एक शेती उपयोगी वस्तू दिलेली आहे. तर मग बघतो तर काय ही एवढी सुंदर अशी घोडी गिफ्ट दिलेली आहे. साधारण ह्या घोडीचं वय काय आहे किंवा ही जी सिंधी जात आहे तिचे काय वैशिष्ट्य आहेत? ही सध्या 18 महिन्याची आहे आणि हिचं वैशिष्ट्य म्हणजे ही ती गरीब आहे, आपण सोडलं तरी कुठं हलणार नाही, काही नाही. आणि हिची हाईट 57-58 मापाची आहे सध्या. आणि हे जे वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही रायडिंग करताना चालत गेलात तर तुम्ही जर घोड्यावर जरी पडलात तर ही जागेवर थांबते, तुम्हाला सोडून जात नाही. आणि स्वभाव शांत असल्यामुळे लात वगैरे काही मारत नाही. सासऱ्याने तर ही अनमोल भेट दिलेली आहे, मग हिला पुढं काय नेमकं सांभाळायचं काय पुढच्या योजना काय आहेत? दिलेली वस्तू शेवटपर्यंत सांभाळायची. मित्रांनो बघा, आगळीवेगळी भेट. बऱ्याच ठिकाणी जे काही अधिक मास असतो त्या ठिकाणी जावायला बोलून गोडधोड जेवण आणि सोन्याची अंगठी देण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये तर नक्कीच आहे. परंतु सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि त्या एक आगळं वेगळं आपणही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं एक अनमोल भेट आपल्याला या ठिकाणी सासऱ्यांनी जावायला दिलेली आहे. त्या घोडीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर ही पंचकल्याण आहे. चारी पाय पांढरे आहेत, चेहऱ्यावरती ब्लेज आहे आणि डोळ्याच्या वरती भवरा आहे. बालभौरी त्या दोन्ही कानाच्या मध्ये क्लिअर आहे. त्याच्यामुळे कंठ आहे. याचे वैशिष्ट्य असे असतात, देवमन नसेल तर कंठ असला तरी चालतो. याला बऱ्याच खोडी असतात, ती बघून घेतली जाते. त्याच्यामुळे ही चांगल्या व्यापाऱ्याकडून आपण घेतलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.